श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनाने आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। लळिंग शिवारातील बालाजी प्लायवूड दुकान फोडून 6 लाखांची धाडसी चोरी। शहर वाहतूक शाखेतर्फे रिक्षा चालकांवर सुरू असलेली दंडात्मक कारवाई थांबवण्याची मागणी। वालखेडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुरेश कोळींची बिनविरोध निवड। नरवाळा गाव स्वावलंबी बनवण्याचा रोटरी क्लबचा संकल्प। शहर वाहतूक शाखेतर्फे आग्रा रोडवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई। राष्ट्रीय लोक अदालतीत 17,919 प्रकरणे निकाली। आता बातमीपत्र विस्ताराने। मुंबई आग्रा महामार्गालगत लळिंग शिवारात असलेली बालाजी प्लाय व इतर 2 दुकाने चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री फोडली असून बालाजी प्लायच्या दुकानाच्या ड्रॉवरमधून 6 लाखांचा ऐवज लंपास केला आहे। मोहाडी पोलीस ठाण्याच्या आखेच्या अंतरावरच 3 दुकाने फोडल्यामुळे खळबळ उडाली आहे। धुळे तालुक्यातील लळिंग शिवारातील बालाजी प्लायवूड सह 2 दुकाने चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री फोडली असून बालाजी प्लायवूड दुकानातील ड्रॉवरमधील 6 लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे। अन्य दोन्ही ठिकाणी चोरट्यांच्या काही हाती लागलेले नाही। या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस ठाण्यासमोरच बालाजी प्लायवूड हे दुकान आहे। शुक्रवारी रात्री 11:15 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी सदर दुकानाचे शटर उचकावून आत प्रवेश केला। दुकानातील 6 लाखांची रोकड त्यांनी चोरली। 4 ते 5 चोरटे असावेत असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। आजूबाजूला वाट ठेवत हाफ चड्डी घातलेल्या आपल्या 2 साथीदारांना कामगिरीवर पाठवले। शटर उचकावून दोघांनी दुकानात प्रवेश केला। दुकानातील कॅबिन मधील ड्रॉवर तोडल्याने 6 लाखांची रोकड चोरट्यांच्या हाती लागली आहे। त्यानंतर चोरटे पसार झाले। शनिवारी सकाळी पहारेकरी पाहणी करत असताना त्याला शटर उचकवलेल्या अवस्थेत दिसून आले। त्याने तातडीने ही घटना दुकान मालकाला सांगितली। दुकान मालक पंकज पिंगळे दुकानावर आले। बालाजी नावाने असलेले दुकान वजा गोडाऊन मधून पंकज पिंगळे हे दररोज प्लायवूड 407 गाडीत भरून वेगवेगळ्या ठिकाणी पाठवायचे। रात्री गाडी भरल्यानंतर शटरला एकाच बाजूने कुलूप लावले, त्यामुळे चोरट्यांनी दुसऱ्या बाजूने शटर उचकावले। या घटनेची माहिती पिंगळे यांनी मोहाडी पोलिसांना दिली। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सूर्यवंशी, विनायक मोरे, सुरेश भालेराव, प्रशांत चौधरी, राहुल गिरी, सुशील शेंडे तसेच हेड कॉन्स्टेबल प्रेमराज पाटील, किसन चौधरी, भूषण सपकाळे हे घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ञ यांनाही पाचारण करण्यात आले होते। सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद खरात, धनंजय मोरे हे देखील घटनास्थळी आले होते। बालाजी प्लायवूडच्या शेजारी असलेले संतोष हार्डवेअर यांचे गोडाऊन देखील चोरट्यांनी फोडले। शटरचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले, मात्र गोडाऊन मधून सुदैवाने कोणताही आवाज गेलेला नाही। हल्दीराम गोडाऊन हे चोरट्यांनी फोडले, तेथूनही त्यांच्या हाती काही लागले नाही। याबाबत मोहाडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। अधिक तपास पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील हे करीत आहेत। सदर चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। यात एक चोरटा शटर उचकवताना दिसत आहे, तर अन्य तिघे दुकानाच्या आत व बाहेर पडताना दिसत आहे। सदर संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे। चोरट्यांनी ओळख पटू नये याकरता तोंडाला रुमाल बांधलेला दिसून येत आहे। बालाजी प्लायवूड म्हणून आहे, अवधान बीटच्या हद्दीमध्ये बालाजी प्लायवूड आहे। त्या बालाजी प्लायवूडच्या या ठिकाणी काल रात्री 9/12/2023 रोजी काही 3 ते 4 अज्ञात इसमांनी त्या बालाजी प्लायवूडचं जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनचं दरवाजा उचकटून आत प्रवेश करून त्या ठिकाणी चोरी केलेली आहे। आणि त्या चोरीच्या अनुषंगाने साधारणतः या ठिकाणी मोहाडीनगर स्टाफ, त्यानंतर LCBJP आणि त्यांचा स्टाफ देखील या ठिकाणी हजर झालेला आहे। चौकशी सुरू आहे। त्याचबरोबर डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना सुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। त्यांनी सुद्धा आपल्या पद्धतीने ते चौकशी करत आहेत। या चोरीमध्ये गुन्हा दाखल करून पुढची कारवाई आपण करत आहोत। आता आपल्याला सांगताय 4-4.5 लाख रक्कम गेल्याची ते सांगताय। CCTV आता सध्या जे CCTV फुटेज आपण प्राप्त केलेले आहेत किंवा बघितलेले आहेत त्याच्यात साधारणतः 4 लोक आपल्याला चोरी करताना किंवा येताना जाताना दिसत आहेत। आजूबाजूला सुद्धा काही आहेत, त्यांनी शटर उचकटण्याचा प्रयत्न केलेला आहे, उचकटून आत शिरण्याचा प्रयत्न केलेला आहे। बालाजी प्लायवूडचे जे मालक आहेत नितीन पिंगळे असं त्यांचं नाव आहे, त्यांच्याकडनं आता रिक्षा आपण पोलीस स्टेशनला दाखल करतो। धुळे शहर वाहतूक शाखेतर्फे शहरातील रिक्षा चालकांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाई थांबवावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटातर्फे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आले। धुळे शहर वाहतूक शाखेतर्फे शहरातील रिक्षा चालकांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाया थांबवाव्या अशी मागणी शिवसेना ठाकरे गटातर्फे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की धुळे शहरात विविध भागात रिक्षांचे अधिकृत थांबे असून
शहराच्या वाढत्या विस्तारामुळे कॉलनी परिसरात व शहराबाहेर अनेक ठिकाणी रिक्षा चालक कॉलनीच्या प्रमुख थांब्यावर आपले रिक्षा लावून उदरनिर्वाह करतात। यात अनेक परमिट धारक व लायसन्स धारक रिक्षा चालकांचा समावेश आहे। धुळे शहर वाहतूक शाखेच्या वतीने दर महिन्याला रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाईचे प्रमाण धुळे शहरात वाढलेले असून त्यामुळे अनेक रिक्षा चालक त्रस्त झाले आहेत। वाहतूक शाखेचे पोलीस हे रिक्षा चालकाच्या मागील बाजूने डिव्हाइस मशीनचा वापर करून दंडात्मक वसुली करत असल्याने अनेक रिक्षा चालक हे हवालदिल झाले। धुळे बस स्थानकावर तसेच शहरातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी रिक्षा थांबल्यावर हा प्रकार सर्रास सुरू असून वाहतूक शाखेचे पोलीस वारंवार अरेरावी करून रिक्षाच्या मागील बाजूनेच ही दंडात्मक कारवाई करतात। ज्या ठिकाणी रिक्षा चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाले असेल त्या ठिकाणी कारवाईला आमचा विरोध नाही। धुळे शहर बस स्थानक या ठिकाणी शहरातील सर्वच रिक्षा दररोज प्रवाशांना सोडायला येतात। या ठिकाणी वारंवार होणारी कारवाई थांबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी प्राध्यापक शरद पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, डॉक्टर सुशील महाजन, ललित माळी, शेखर वाघ, भरत मोरे यांच्यासह रिक्षा चालक व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। साहेब जे आपल्याला नियुक्त आहे त्यांनी पण आमची चर्चा झालेली आहे आणि इज व्हेरी पॉझिटिव्ह इन दॅट सेन्स। त्यांचं पण सगळ्यात पहिलं जेव्हा त्यांनी पण ह्या शहराची पाहणी केली तेव्हा त्यांचंही हेच मत होतं की शहराच्या ट्रॅफिकच्या अनुषंगानं आपल्याला बरंच होलिस्टिक अप्रोच घ्यायची गरज आहे। बराचसा त्यात आमूलाग्र सुधारणा ज्या काही प्राथमिक सुरुवात पाटील साहेब असतील किंवा आपण हे सांगितल्या तर आपण एक करतोय की वाहतुकीच्या बाबतीतला जो जाहीरनामा असतो, कारण आपण हे सांगितलं ना वन वे किंवा काय, आता माझं पण हे ऑब्झर्वेशन आहे किंवा लक्षात येतं साधारण आपल्या कुणालाही पाहिल्यानंतर की त्याला बऱ्याचशा अर्थानं, कारण जेव्हा आपण जाहीरनामा काढतो त्यात काय असतं की आपण नागरिकांकडनं पण सजेशन्स घेतो, सोशल एजन्सीज कडनं पण सजेशन्स घेतो आणि त्यात प्लस आमचं ऑब्झर्वेशन हे सगळ्या धुळे शहरामध्ये रिक्षा चालक मालक बांधवांवरती शहर वाहतूक विभागाच्या वतीने डिव्हाइस मशीनच्या द्वारे जी दंडात्मक कारवाई करण्यात येत होती गेल्या 2 महिन्यापासून, त्याच्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी ॲडिशनल DSP काळे साहेबांच्या ठिकाणी भेट घेतली। सर्व रिक्षा चालकांच्या सर्व प्रश्नांवरती या ठिकाणी चर्चा झाली। सर्व रिक्षा चालकांनी या चर्चेमध्ये भाग घेतला। रिक्षा चालकांच्या असंख्य अडचणी या धुळे शहरामध्ये आहे, दंडात्मक कारवाई होते आहे, त्याच्या संदर्भामध्ये देखील काळे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की आगामी काळामध्ये अशा पद्धतीची दंडात्मक कारवाई करताना रिक्षा चालकांना समज देण्यात येईल। रिक्षा चालकांच्या थांब्यांच्या विषयी या ठिकाणी देखील चर्चा झाली। रिक्षा चालक मालक बांधवांवरती त्या ठिकाणी अन्याय होतो ही गोष्ट या ठिकाणी आम्ही आदरणीय काळे साहेबांना या ठिकाणी लक्षात आणून दिली आणि आगामी काळामध्ये रिक्षा चालक मालक बांधवांच्या प्रश्नासाठी वेळोवेळी या शहर वाहतूक विभागाच्या वतीने या ठिकाणी बैठका घेण्यात येणार आहेत। त्या संदर्भामध्ये आमचे शिवसेनेचे पदाधिकारी तसेच आपले सर्वच्या सर्व जे वरिष्ठ आपले रिक्षा चालक बांधव आहेत ते देखील या ठिकाणी सहभागी होणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या धुळे शहरामधली वाहतूक व्यवस्था असेल किंवा इतर सर्वच्या सर्व गोष्टी असतील त्याच्या संदर्भामध्ये रिक्षा चालक संपूर्ण प्रशासनाला सहकार्य करायला या ठिकाणी तयार आहे। शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच शैलजा पाटील यांनी प्रशासकाकडून पदभार स्वीकारला। त्यानंतर उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत सुरेश कोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच शैलजा पाटील यांनी पदभार स्वीकारला असून उपसरपंचपदी सुरेश कोळे यांची बिनविरोध निवड झाली आहे। शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा ग्रामपंचायत कार्यालयात लोकनियुक्त सरपंच शैलजा पाटील यांनी प्रशासक तथा ग्रामपंचायत विस्तार अधिकारी A.O. जाधव यांच्याकडून कार्यभार स्वीकारल्यानंतर उपसरपंच पदासाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली। दुपारी 2 वाजता लोकनियुक्त सरपंच शैलजा किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सभा घेण्यात आली। ग्रामसेवक चेतन पाटील यांनी सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले। उपसरपंच पदासाठी शेतकरी विकास पॅनलचे सुरेश देवदास कोळी यांचा एकमेव अर्ज आल्याने सुरेश देवदास कोळी यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले। सभेला दगडू आहिरे, सचिन वानखेडे, भगवान येळवे, प्रकाश बदाने, नुराबाई मालचे, प्रीती मालचे, प्रमिला वानखेडे, वंदना येडवे, यशोदा साळवे, राधिका मोरे आदी सदस्य उपस्थित होते। उपसरपंच निवडीनंतर एकच जल्लोष करीत गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। सोनवत धरणाचे शिल्पकार माजी आमदार काही रंगराव माधवराव पाटील यांच्या स्मृतीस लोकनियुक्त सरपंच व उपसरपंच सह सर्व सदस्य पदाधिकारी यांनी अभिवादन केले। सदर ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज करीत यशस्वीतेसाठी पॅनल प्रमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर रंगराव पाटील, सेवा सोसायटीचे चेअरमन किशोर ठाकरे, लक्ष्मण येळवे, श्यामकांत पवार, बालचंद्र येळवे, चंद्रकांत ठाकरे, रवींद्र आयरे, राजेंद्र नारवाडे, संजय आयरे, अमित जुम्मा पिंजारी, सुरेश मालचे, दीपक आयरे, लक्ष्मण मालचे, प्रमोद ठाकरे, दीपक माळी, विनोद वानखेडे, बारकू वानखेडे, तुषार आयरे, रोहिदास वानखेडे, शानाभाऊ ठाकरे, शरद वानखेडे आदींनी विशेष परिश्रम घेतले। सोपवण्यात आलेला आहे। आज सगळ्यांच्या वतीने गावाच्या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने आज
सुरेश आबांना आपण उपसरपंच पद दिलेलं आहे. आपण गावाचा विकास करण्यासाठी सगळेजण तत्पर राहू. सगळ्यांनी सहकार्य करा. तुम्ही सगळ्यांनी मला खूप मदत केली आहे, त्याबद्दल सगळ्यांचे आभारी. धुळे तालुक्यातील नरवा गाव रोटरी क्लब या संस्थेने दत्तक घेतले असून या गावात विविध सोयी सुविधा उपलब्ध करून स्वावलंबी बनवण्याचा संकल्प आहे, अशी माहिती संस्थेतर्फे पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली. रोटरी क्लब या स्वयंसेवी संस्थेने धुळे तालुक्यातील नरवाळा गाव दत्तक घेतले आहे. या गावात विविध सोयी सुविधा उपलब्ध करून गाव स्वावलंबी बनवण्याचा संकल्प आहे, अशी माहिती रोटरी क्लबचे प्रांतपाल मिहिर दवे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. त्यांनी पुढे सांगितले की आगामी काळात धुळे शहरात हॉकर्सना व्यवसायासाठी 500 छत्र्या उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. आज 20 हॉकर्सना व्यावसायिकाकरता मोठ्या व्यावसायिक छत्री दिल्या आहेत. 1 जुलै ते 30 जून या माझ्या कार्यकाळात नियोजित कामांची आखणी झाली आहे. रोटरी क्लब तर्फे आतापर्यंत रोटरी क्लबने स्वच्छता, आरोग्य, सोलर सिस्टीम प्लॅन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, गोबर गॅस, कॅन्सर जनजागृती, शिलाई मशीन वाटप, पोलिओ ड्रॉप्स जनजागृती व लसीकरण, शाळांना शालेय साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना वह्या वाटप, गरजू रुग्णांच्या डायबिटीस तपासणी करण्यात आली आहे. यापुढे व्होकेशनल ट्रेनिंगच्या माध्यमातून गरजूंना मदत केली जाईल. ऑटिझम सेंटरच्या प्रस्तावावर काम सुरू आहे. रोवर बिल्डकॉन हा रोटरीचा सर्वात मोठा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. कोरोनाच्या काळात रोटरीने आपले 40 सदस्य गमावले, तरीही रोटरीचे काम थांबले नव्हते. सामाजिक उत्तरदायित्व निभावत मास्क वाटप, वॅक्सिनेशन, ऑक्सिजन पाईपलाईन, व्हेंटिलेटर, डिजिटल एक्सरे मशीन आदी सेवा पुरवण्यात आल्या. गोंदूर गावाजवळ आदिवासी वस्तीत पाणी पुरवठा पाईपलाईन करून या परिसरास इनरव्हिल ग्राम असे नाव देण्यात आले असल्याचेही दवे यांनी सांगितले. रोटरी क्लबच्या फर्स्ट लेडी वैशाली दवे, अध्यक्ष दीपक जैन, सेक्रेटरी विलास कोठावदे, माजी अध्यक्ष राजेश वाणी, आशुतोष जोशी यावेळी उपस्थित होते. प्रेस कॉन्फ्रेंस ऑन बिहाफ ऑफ रोटरी क्लब ऑफ धुलिया. ओके, मैं रोटरी डिस्ट्रिक्ट 3060, एक नंबर है, यूनिक नंबर है डिस्ट्रिक्ट 3060. जैसे आपका धुले डिस्ट्रिक्ट है, ऐसे रोटरी इंटरनेशनल का डिस्ट्रिक्ट बाइफरकेट होता है और इनमें से ये 3060 डिस्ट्रिक्ट है. इसमें मेजर पार्ट ऑफ गुजरात आता है, मेजर पार्ट, एंड सम पार्ट ऑफ महाराष्ट्र, मीन्स धुलिया, नंदुरबार, सिंदखेड़ा एंड डोंडेचा, वो 4 और नंदुरबार, ये 5 सिटीज ये रोटरी डिस्ट्रिक्ट 3060 में आते हैं. रोटरी क्या करता है? रोटरी एक नॉन गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशन है, एनजीओ जिसको हम बोलते हैं, और हमारा मोटो है सर्विस अबाउ सेल्फ, मीन्स हमारे से भी ऊपर सर्विस है. वी आर हियर. मेरी रोटरी क्लब की बात करूं तो रोटरी क्लब ऑफ धुलिया में करीबन 110 मेंबर्स रोटेरियन ये धुलिया से है. और आप बोलो कि हर एक, कोई डॉक्टर है, कोई इंजीनियर है, कोई एडवोकेट है और कोई बहुत बड़ा बिजनेसमैन है. इंडस्ट्रियलिस्ट भी कितने हमारे रोटरी में है. और हम एक रिलीजियन को कुछ देखे बगैर कम्युनिटी के लिए जो भी काम होता है वो रोटरी कर रही है. आज एज अ डिस्ट्रिक्ट गवर्नर, मैं उसका डिस्ट्रिक्ट गवर्नर का मेरा रिस्पॉन्सिबिलिटी है फॉर द 1 ईयर. 1 साल में मेरे को हर एक क्लब का विजिट करना पड़ता है और उनको गाइड करना पड़ता है कि भाई रोटरी ये काम कर रही है, आप ये काम करो, ये क्लब ये काम कर रही है तो आप ये भी काम कर सकते हैं. मेरे साथ पूरी साल हमारा टेन्योर चालू होता है जुलाई 1 जुलाई से चालू होता है और 30 जून 2024 को मेरा टेन्योर खत्म होता है. मेरे साथ मेरी वाइफ है वैशाली, उसको फर्स्ट लेडी ऑफ द डिस्ट्रिक्ट बोलते हैं. जैसे दीपक भाई की वाइफ है, उसको फर्स्ट लेडी ऑफ द क्लब बोलते हैं. क्यों ऐसा बोलते हैं कि आपको मालूम है हमारी संस्कृति में लक्ष्मी और नारायण और विष्णु और सब जोड़ी में होते हैं. ऐसा ही सेम हम सब साथ में चलेंगे और वुमन एम्पावरमेंट का एक जीता जागता जो कोई एग्जाम्पल हो तो वो रोटरी है. आज सुबह हमने जो हॉकर्स है, हॉकर्स मालूम है ना, स्ट्रीट वेंडर्स को हमने एक अम्ब्रेला कोई बहुत बड़ा प्रोजेक्ट नहीं है. और वो स्ट्रीट हॉकर्स को फ्रॉम प्रोटेक्टिंग देम फ्रॉम सन, लाइट एंड रेन, उनको प्रोटेक्ट करने के लिए हमारी क्लब ने वो 20 के आसपास का अम्ब्रेला हमने आज डिस्ट्रीब्यूट किया है. और एक कमिटमेंट ऑन बिहाफ ऑफ क्लब में दे देता हूँ कि वी आर गोइंग टू दूसरे 500 अम्ब्रेलास
हम ये सिटी में डिस्ट्रीब्यूट करेंगे इन नियर 2 or 3 months, before 3 months. हम 500 अम्ब्रेला विद द ब्रांड नेम ऑफ रोटरी एंड रोटरी क्लब ऑफ धुले के नाम से हम ये डिस्ट्रीब्यूट करेंगे। आज सुबह हमने डायबिटीज कैंप का ओपनिंग किया, जो 1000 रुपये का टेस्ट था वो हमने फ्री ऑफ चार्ज और सिद्धेश्वर हॉस्पिटल की मदद से और रोटरी क्लब ऑफ धुलिया की मदद से हमने वो कैंप किया है। और करीबन हमारा टारगेट था कि 100 पेशेंट्स को हम सर्व करेंगे, बट पहली मेरे पास नहीं है, बट आई एम श्योर कि 100 पेशेंट्स हम एक दिन में सर्व कर देंगे। डॉक्टर का ऐसा ओपिनियन था कि नहीं, एक साथ 100 पेशेंट्स करेंगे, उससे अच्छा है कि आज मैं 10 करूँ, नेक्स्ट दिन 10 करूँ, ऐसा। बट डॉक्टर संघवी साहब ऑफ सिद्धेश्वर हॉस्पिटल इज विद अस, और वो एक पूरा डायबिटीज चेकअप कैंप का काम करते हैं। जैसे मालूम है कि रोटरी क्लब ऑफ धुलिया उसका रोवर व्हीलकॉन करके एक बड़ा प्रोजेक्ट है, उसके लिए जानी जाती है। लास्ट 27 ईयर से ये क्लब ये काम कर रही है। धुळे शहर वाहतूक शाखेतर्फे मनोहर चित्रपटगृहापासून 5 कंदीलपर्यंत रात्री 7 ते 9 दरम्यान रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करीत कडक तंबी देण्यात आली। धुळे शहर वाहतूक शाखेतर्फे शुक्रवारी रात्री 7 ते 9 वाजेदरम्यान आग्रा रोडवरील मनोहर चित्रपटगृह ते 5 कंदीलपर्यंत रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या विक्रेते व व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे व अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या आदेशाने करण्यात आली। शहर वाहतूक शाखेतर्फे वेळोवेळी आग्रा रोड, पोस्ट ऑफिस आदी ठिकाणी कारवाई करून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु तरी देखील व्यावसायिक रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता अडवित आहेत, त्यांना कडक तंबी देण्यात आली। सदरची कारवाई शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते, भूषण जगताप, विवेक वाघमोडे, मनोहर माले, महेश सूर्यवंशी, जितेंद्र आखाडे, नागराज महाजन, भागवत पाटील आदींनी केली। मागील काही दिवसांपासून माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या आदेशान्वये आम्ही शहरातील रहदारीचे अडथळा निर्माण करणारे जे हॉकर्स आहेत त्यांच्यावर कारवाईची मोहीम हाती घेतलेली आहे। त्या मोहिमेदरम्यान आम्ही आग्रा रोड, 5 कंदील परिसर, मनोहर थिएटर जवळील काही हॉकर्स आहेत ते, तसेच श्रीराम पेट्रोल पंप तिथून तर पोस्ट ऑफिस हा जो मार्ग आहे तो देखील हॉकर्समुळे खूप अडचणीचा ठरलेला होता। या कारवाई दरम्यान आम्ही हे सर्व हॉकर्स यांना तिथून काढून घेतलेले आहेत आणि सदरचा मार्ग रहदारीसाठी सध्या मोकळा केलेला आहे। या निमित्ताने मी सर्व हॉकर्स जे आहेत त्यांना मी पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो की आपण आपला व्यवसाय करताना आपले जे हातगाडी आहे ते लावताना ती रोडवर लावू नये, तसेच रहदारीस अडथळा होणार नाही याची आपण काळजी घ्यावी। महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणतर्फे धुळे जिल्ह्यात आयोजित लोक अदालतीत 17,919 प्रकरणे निकाली निघाली असून 20,07,00,000ची तडजोडी अंती रक्कम वसूल झाली आहे। महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार संपूर्ण धुळे जिल्ह्यात दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रीय महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते। सदरील राष्ट्रीय महालोक अदालतीमध्ये प्रलंबित 6,193 प्रकरणे व न्यायालयात दाखल होण्यापूर्वीचे सुमारे 83,765 प्रकरणे असे एकूण 89,958 प्रकरणे ठेवण्यात आली होती। त्यापैकी प्रलंबित 392 व न्यायालयात दाखल होण्यापूर्वीचे 17,527 असे एकूण 17,919 प्रकरणे निकाली निघाली असून रुपये 20,07,19,238 रुपये इतकी तडजोडीची रक्कम लोक अदालतीमध्ये वसूल झाली आहे। राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये कौटुंबिक वादाचे ठेवण्यात आलेले एकूण प्रकरणांपैकी 5 प्रकरणांमध्ये आपसात यशस्वीरित्या तडजोड करून दाम्पत्य नांदायला गेले। तसेच मोटार अपघात नुकसान भरपाईच्या एका प्रकरणामध्ये एका तरुणाचे निधन झाले होते। त्यांच्या मागे त्यांची तरुण विधवा पत्नी, एक मुलगा व वयस्कर आई वडील असा परिवार होता। त्या प्रकरणामध्ये इन्शुरन्स कंपनीच्या व त्याच्या वकिलांच्या सहकार्याने सदरील गरजू कुटुंबाला पॅनल प्रमुख SC पठारे, जिल्हा न्यायाधीश 7 यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या समझोता घडवून आणला व महिला पक्षकार व तिचे कुटुंबियांना तडजोड करून पीडित व्यक्ती यांना सुमारे 1,31,83,786 इतकी नुकसान भरपाई तात्काळ अदा करण्यात आली। सदर लोक अदालतीसाठी सर्व पक्षकार, न्यायाधीश, धुळे जिल्हा वकील संघाचे सर्व सदस्य तसेच तालुका वकील संघ, पोलीस व सर्व कर्मचारी वर्ग इत्यादींनी अमूल्य सहकार्य केले। सर्व वकील वर्गांना आव्हान केलेलं आहे, त्यांचंही सहकार्य जे आहे या लोक न्यायालयामध्ये आपल्याला मिळणार आहे आणि अगदी असं गर्वानेही सांगू शकतो आपण की गेल्या वेळेला
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी सर्वात जास्त प्रकरणं मिटवली गेली त्या जिल्ह्यापैकी आपला जिल्हा हा 4थ्या क्रमांकावरती आहे. कारण आपण या ठिकाणी जी एक तयारी करत असतो, सर्व पक्षकारांना या लोकराज्याचं जे महत्व पटवून देत असतो आणि या लोकराज्याचा प्रसार जर असा जर वाढत गेला तर निश्चितपणानं या न्यायालयात येणारी प्रकरणं सुद्धा कमी दाखल होतील. न्यायालयात प्रकरणं कमी दाखल व्हावीत हा उद्देश जरी असला तरी त्या पाठीमागचा खरा उद्देश असा आहे की न्यायालयातच यायला लागू नये, की जेणेकरून तुमच्यामध्ये तेवढी सामंजस्याची भावना वाढावी आणि मग याची सुरुवात सुद्धा जी आहे या लोकन्यायातून असेल. तर आपण सर्वांनी याला सहकार्य करावं एवढं मी या ठिकाणी आपला 2023 सालातील ही 4थी आणि शेवटची राष्ट्रीय लोक अदालत आज रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. या लोक अदालतीमध्ये आपण न्यायालयामध्ये प्रलंबित असलेले दावे, फौजदारी खटले, तडजोड पात्र आणि वादपूर्व प्रकरणं ठेवण्यात आलेली आहेत. या धुळे मुख्यालयामध्ये एकूण 9 पॅनल आपण लावलेले आहेत आणि तालुक्याच्या प्रत्येक तालुक्याला एक पॅनल आपण लावलेला आहे. या सर्व पॅनलमधून आज रोजी दिवाणी, फौजदारी, तडजोडपात्र, मोटार अपघात, कौटुंबिक प्रकरणं ठेवून त्यांचा जास्तीत जास्त निपटारा करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटवण्याचे फायदे खूप आहेत. त्यापैकी जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये वेळेची बचत होते. म्हणजे न्यायालयामध्ये जे आपल्याला वारंवार तारखेला यावं लागतं ते प्रकरण मिटल्यानंतर यायची गरज भासत नाही. त्यानंतर आपला खर्च वाचतो, कारण कोर्टामध्ये लोक अदालतमध्ये प्रकरण मिटवले की त्या न्यायालय शुल्क जे भरलेलं असतं कोर्ट फीस, तर ती त्यांना 100% परत मिळते. असे अनेक फायदे राष्ट्रीय लोक अदालतीचे आहेत. यामध्ये पक्षकारांनी जास्तीत जास्त संख्येने प्रकरण मिटवून समाजामध्ये एक सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. तसेच कौटुंबिक वादामधून नवरा बायकोंची विशेषतः जे वाद असतात ते प्रकरण मिटवून एक विवाह संस्था वाचवण्याचा प्रयत्न आपण आज लोक अदालतच्या माध्यमातून करत असतो. आजची राष्ट्रीय लोक अदालत ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे आणि जिल्हा वकील संघ धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली आहे. आजच्या लोक अदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आदरणीय RK मलावादे साहेब यांनी केलेलं आहे. मी या निमित्ताने सर्व पक्षकारांना आवाहन करेन की त्यांनी जास्तीत जास्त प्रकरणे लोक अदालतमध्ये मिटवून आजची राष्ट्रीय लोक अदालत आणि धुळे जिल्ह्यामधली राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करून दाखवावी. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. लयन शिवारातील बालाजी प्लायवूड दुकान फोडून 6 लाखांची धाडसी चोरी. शहर वाहतूक शाखेतर्फे रिक्षा चालकांवर सुरू असलेली दंडात्मक कारवाई थांबवण्याची मागणी. वानखेडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुरेश कोळींची बिनविरोध निवड. नरवाळा गाव स्वावलंबी बनवण्याचा रोटरी क्लबचा संकल्प. शहर वाहतूक शाखेतर्फे आग्रा रोडवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई. राष्ट्रीय लोक अदालतीत 17,919 प्रकरणे निकाली. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमी संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.